शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांसाठी कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेबाबत सर्वात मोठा निर्णय झालेला आहे व नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। सर्व बातम्या आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केलं की रोजच्या रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 175 कोटी रुपयांचे मिळणार अर्थसहाय्य। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी येथे पाणी लागवडीची नोंद केली अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारने अर्थसहाय्य घोषित केले असून नगर जिल्ह्यातील 5,08,530 सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 175 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे। त्याचबरोबर उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ होणार आहे। अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी अडकले यादी आणि केवायसी मध्ये 2 वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित। सध्या जर पाहायला गेलं तर 2023 नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झाले नाही। यादी अपलोड न केल्यामुळे अथवा ई-केवायसी न केल्यामुळे कोट्यावधींच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे। हेक्टरवर बांबू लागवड करा, 6,90,000 रुपयांचे अनुदान मिळवा। 400 हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना करणार प्रोत्साहित। आता जर पाहायला गेलं तर पडीक जमीन लागवडीखालील आणून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवडीचा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे। यानुसार शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 6,90,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे। पीक विमा योजनेमध्ये 1,65,00,000 शेतकऱ्यांचा सहभाग। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये घट, 1,10,00,000 हेक्टरवरील पिकांचा विमा। आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 31 जुलै अखेर राज्यातील 1,65,70,437 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यामध्ये 6,00,000 शेतकऱ्यांची घट पाहायला मिळाली, तर शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा काढता येणार असल्याने राज्य सरकारला सोयीचा व शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी 4,725 कोटी रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे। पीक विम्यासंदर्भातील बातमी। सातारा जिल्ह्याला 115 कोटींचा पीक विमा भरपाई, 2,27,000 शेतकऱ्यांना लाभ। सध्याला जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे। यामध्ये सातारा जिल्ह्यातील 2,27,000 शेतकऱ्यांना तब्बल 115 कोटी रुपये भरपाई मिळाली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती। विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। पीक विम्यासंदर्भातील बातमी। 7,280 कोटींचा खरीप पीक विमा मंजूर, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी 7,280 कोटींचा खरीप पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। यापैकी जवळपास 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत व उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। व शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची जिल्ह्याने यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। 3 लाखांच्या कृषी कर्जावर व्याज सवलत कायम। आता जर पाहायला गेलं तर चालू आर्थिक वर्षामध्ये किसान क्रेडिट कार्डच्या आधारे कृषी आणि संबंधित कामांसाठी 3 लाख रुपयांचे अल्प कालावधीचे कर्ज देण्यात येते। त्यावरील व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल। लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते येत्या 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यावरती होणार जमा। आता जर पाहायला गेलं तर महिलांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। ऑगस्ट महिन्याच्या येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपयांचा जमा होणार आहे। या संदर्भातील मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। पीक विमा उशिरा दिल्यास 12% दंड, कंपन्यांना चाप। कृषी मंत्री चव्हाण यांची लोकसभेमध्ये घोषणा, विलंबास राज्य सरकार ही असणार जबाबदार। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। पीक विमा कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत
शेतकऱ्यास उशिरा मोबदला दिल्यास कंपनीस 12% दंड ठोकवण्यात येईल आणि तो दंड थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये केली आहे. सोयाबीन सोंगणीला 1.5 महिना बाकी, भाव एकूण उरात धडकी. बाजारामध्ये 4200 दराने खरेदी. हंगामापूर्वी शेतकरी चिंताग्रस्त. सध्या जर पाहायला गेलं तर यंदाचा सोयाबीन हंगाम अवघ्या 1.5 महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. अशामध्येच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर मात्र जवळपास सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटलवरच येऊन ठेपलेले आहेत. त्यामुळे हंगामापूर्वी सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने वांगी दरामध्ये सुधारणा. नागपूरमध्ये प्रति क्विंटल मागे 1000 रुपयांची वाढ. जर पाहायला गेलं तर संततधार पावसामुळे वांगी उत्पादकता प्रभावीमध्ये झाली. त्यासोबतच कीड रोगाचा प्रादुर्भावही झाल्याने सध्या बाजारामध्ये वांगी आवक मागणीच्या तुलनेमध्ये घटलेली आहे. त्याचा परिणाम दरावर झालेला असून गेल्या महिन्याभरामध्ये दबावात असलेले वांगी दरामध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. क्विंटल मागे 1000 रुपयांची वाढ सध्या नोंदवण्यात आलेली आहे. तातडीने वितरित करा उर्वरित पीक विमा, धनंजय मुंडे यांचे निर्देश. आता जर पाहायला गेलं तर खरीप 2023 मध्ये अग्रिम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पीक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नामध्ये झालेली घट यातील फरक रक्कम या संदर्भामध्ये कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासणी करावेत व तातडीने शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा अदा करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पिकांच्या भरपाईसाठी ठोस धोरण हवे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची मागणी. नुकसानीचे संकट दरवर्षीचे. सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदीकाठवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नित्याचे बनलेले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचा सर्वे करताना पीक पाहणीचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कायमचेच आहे. त्यासाठी शासनाने आता नदीकाठी पुराने होणाऱ्या नुकसानीबाबत ठोस धोरण निश्चित करून त्यानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याची मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. पीक विम्याचा परतावा 20 तारखेपर्यंत जमा होणार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत 2,54,333 शेतकऱ्यांना 178 कोटी 61 लाख रुपये परतावा मंजूर झालेला आहे आणि हा परतावा 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याचे अपडेट आपण पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 5216 कोटींचे कर्ज वाटप. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 शेतकऱ्यांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सविस्तर जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची रक्कम 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती यशस्वीरित्या पाठवलेले आहेत. आता शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवणार आहे. आलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4थ्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात. शेअर मार्केट संदर्भातील महत्त्वाची बातमी. ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली 550 कोटींची ऑर्डर. शेअर्सनं 2 वर्षात दिला 145% परतावा. आता जर पाहायला गेलं तर ग्रीन एनर्जी कंपनीला 550 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. या कारणाने या शेअर्समध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. एका आठवड्यामध्ये हा शेअर 10% वधारला असल्याचे पाहायला मिळाले. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.